काय म्हणते 1000 रुपयांचे 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती? बघा मी परत एकदा हा प्रश्न घेतलेला आहे. 10,000 रुपये आहे आपली मुद्दल. 10% दराने 2 वर्षाचे व्याज द्यायचा. 10% दराने आता ह्याला 10% दर पहिले वर्ष 10%. याच्या 10% म्हणजे काय झालं? एक शून्य कट झाला. समजत नसेल तर मी करतो परत एकदा. 10,000ला काय करतो आपण? 10% म्हणजे 10 भागिले 100. 0 0 कट 0 0 कट उरलं किती? 1000. असं करण्यापेक्षा आपण काय करतो? जेव्हा 10% म्हणलं ना, एक शून्य कट करायचं म्हणजे उत्तर आलं 1000 पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षीचं व्याज हे चालू आहे सरळ व्याज. पहिल्या वर्षीचं सरळ व्याज. दुसऱ्या वर्षी सरळ व्याज पण सेमच असतं मित्रांनो, 1000 रुपये. चक्रवाढ व्याज मध्ये काय असतं? चक्रवाढ व्याज मध्ये पहिल्या वर्षीचं सरळ व्याज हेच पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज असतं. हे लक्षात ठेवायचं. पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सेम असते. पण मला काय करायचंय? हे 1000 तर आहेच, पण आता माझं 1000 रुपयाला परत एकदा मित्रांनो काय करायचंय? या 1000 रुपयावर सुद्धा मला 10% घ्यावे लागतील. मग किती येते 1000 रुपयावर 10%? 10% केल्यानंतर किती येते? परत शून्य कट करा. हे आलं 100 रुपये. हे आलं 100 रुपये. म्हणजे माझं काय झालंय? चक्रवाढ व्याज 1000 झालंय, हे 1000 झालं. आणि काय झालंय? आपल्याला दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज करताना याच्यावरती 10% परत एकदा घ्यावं लागतं. किती झालं? 10% 100. बरोबर. आता काय? 2 वर्षाचं सरळ व्याज किती राहते? 2 वर्षाचं सरळ व्याज हे म्हणजे सरळ व्याज जर आपण 2 वर्षाचं घेतलं तर 1000 आणि 1000 राहते. पटते का? हे एका वर्षीचं 1000, दुसऱ्या वर्षीचं 1000, किती झालं? 2000. पण चक्रवाढ व्याज काय झालं? पहिल्या वर्षीचं व्याज सुद्धा त्याच्यामध्ये मला इन्क्लूड करावं लागणार आहे. मग चक्रवाढ व्याज 2 वर्षाचा, चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं काय झालं? हे 1000 आहे तसं, आणि प्लस म्हणजे हे पूर्ण हे दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे. म्हणजे काय झालं? 1100. किंवा असंच करा की 1000 अधिक 100 हे किती झालं? 2100 झालं. मला काय विचारलंय? मला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला फरक विचारलाय. फरक म्हणजे वजाबाकी. सरळ व्याज आले 2000 आणि चक्रवाढ व्याज आले 2100. दोघांमधला फरक काय? 2100 वजा 2000. दोघांची वजाबाकी केली 0 0 1, एकातलं 0 100, फरक आला 100 रुपये. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1. जर तुम्ही प्रत्येक वेळेस सरळ व्याज काढला आणि चक्रवाढ व्याज काढला प्रत्येक 2 वर्षात सेपरेट फॉर्म्युल्याने, तरी सुद्धा उत्तर आपलं 100 रुपये येणार आहे. तुम्ही करून बघा. सरळ व्याजचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय? तर मोदक खायचा. मुद्दल दर काळ भागिले 100. त्याचप्रमाणे चक्रवाढ व्याजचा काय फॉर्म्युला? पी म्हणजे मुद्दल 1 अधिक आर भागिले 100 आणि कंसाचा टी. पी म्हणजे मुद्दल, रेट, आर म्हणजे रेट म्हणजे दर, आणि टी म्हणजे काळ भागिले ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा सगळ्या किमती. दोघांचं बघा काय येते आणि त्यांचा फरक वजाबाकी करा. तुम्हाला उत्तर हेच सापडणार आहे 100.